तर नमस्कार मित्रांनो, आला परत आपण या व्हिडिओमध्ये नवीन माहिती खूप दिवसानंतर आलं. तर आज आपण घेऊन आलो आहे Redmi 14 5G हा मोबाईल घेऊन. तर हा तर मी पर्सनल मोबाईल आहे माझा आणि हा मी वापरतोय सध्या. अनबॉक्सिंग तर ह्याची परवाच झाली आहे. तर 2 दिवसानंतर मी रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन आलोय. तर मला तर हा आवडला. चला आता आपण ह्या बॉक्समध्ये काय आहे, रेग्युलरली रेडमीचा रेड कलरचा बॉक्स येतो आपल्याला आणि इथं सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेत. तर असा दिसतो आपला Redmi 14 5G चा बॉक्स, रेडमी बाय शाओमी इथं दिलंय. आणि इथं दिलेलं आहे ब्रँड, इंडियन ब्रँड आहे. इंडियामध्ये लॉन्च झाला आपला 10 जानेवारी 2025, म्हणजे न्यूलच लॉन्च आहे. आणि बाई भेटला आता फायनली आपल्याला. तर बॉक्स उघडताच आपल्याला इथं काय लिहिलंय का तू कॅमेरामॅनने बघा, इथं काय तर लिहिलंय. तर उघडताच आपल्याला इथं येतो रेडमीचं एक, हां याच्यामध्ये सिम टूल असतं. हे बघा, सिम कार्ड इजेक्टर. आणि इथं कवर मी वापरतोय म्हणून मी डायरेक्ट असं का टाकले नाही का. मग नंतर हे आपलं मॅन्युअल आहे, हे पण आपण साईडलाच ठेवूया. तर मेन चीज येते आपली फोन. तर इथं चार्जर पण येतो, पण चार्जर सध्या आपण दुसरा मोबाईल लावला चार्जिंगला. 45 वोल्ट्सचे तर आपल्याला चार्जर येतो 45 वोल्ट्सचा, आणि A to Type-C केबल येते. तर इथं आपल्याला हे जे कपडे पण भेटतात, ब्लॅक कलरचे कपडे, तर काही काहीला ट्रान्सपरंट कपडे भेटतात. पण आपण बघू शकतो बघा, सिलिकॉन केस आहे याचा मस्त. ASMR व्हिडिओ पण बनवू शकतो याच्यावरती. आणि इथं आपलं मेन प्रोडक्ट आहे फोन. तर फोन आपण बघितला तर हेच फक्त राहिलं माझ्याकडं. आणि हे बघा, हा आपला फोन आहे. आणि ह्याचं बॅग बघा फक्त तुम्ही, काय ग्लॉसीनेस आहे, पॉलीकार्बनेट आहे, साईडला पण पॉलीकार्बनेट आहे. फक्त तुम्ही बघा इथं ग्लॉसीनेस बघा इथं पॅटर्न्स बनतात मस्त. तर ह्याचा कॅमेरा आपण डिस्प्ले म्हणणार होतो पहिले. ह्याचा डिस्प्ले तो 6.67 इंचेसचा विथ थिन बेजल्स आहे बघा, बेजल्स पण. आणि आपल्याला इथं नॉच ड्रॉप नाही दिसत, इथं ड्रॉप दिसतो फक्त. अरे सॉरी, ह्याला कॅमेरा म्हणजे नॉच ड्रॉप तर नाही आला, पंच होल कॅमेरा. ओके, तर इथं कॅमेरा बघू शकतो. आता थांबा, डिस्प्ले ना, कॅमेराचं नंतर बघू आपण. तर वरच्या साईडला तुम्ही बघू शकता की इथं 3.5 mm चा हेडफोन जॅक भेटतोय आपल्याला. स्पीकर, आयर ब्लास्टर आणि माईक. आणि इथं खाली सिम ट्रे, जो की हायब्रिड आहे, A to Type-C. इथं परत स्पीकर आणि इथं माईक. भाई या फोनमध्ये तुम्हाला भेटतोय ड्युअल स्पीकर विथ डॉल्बी ॲटमॉस. खोटं वाटत असेल, डॉल्बी ॲटमॉस नाही बघा, डॉल्बी ॲटमॉसची साईन. इथं डॉल्बी ॲटमॉस आहे. आणि फिंगरप्रिंट सेन्सर पण खूप वर्किंग आहे. सॉरी बघा, फिंगरप्रिंट सेन्सर आला, एकदम क्विक आहे. ओके, तर हे झालं आपलं डिस्प्ले. कळलं असेल तुम्हाला. इथं व्हॉल्यूम अप डाऊन आहे आणि इथं स्क्रीन ऑन ऑफ आहे. इथं खालच्या साईडला स्पीकर आहे, स्टिरिओ स्पीकर भेटणार आहे. इथं तर काहीच नाही, इथं काहीच नाही आहे, इथं काहीच भेटणार नाही. फक्त तुम्हाला 3 साईड आहेत, इथं काहीच भेटणार नाही. तर आता डिस्प्लेचं झालंच आहे, डिस्प्लेचं आपण सगळं बघितलं आहे. आणि आता इथं आपल्याला कॅमेऱ्याचं बोलायचं आहे. तर कॅमेरा इथं फर्स्ट आपल्याला प्रायमरी कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेकंडरी 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड. आणि थर्ड इथं कॅमेरा, 3 कॅमेराचा फोन आहे. तर तिसरा कॅमेरा आपला आहे 2 मेगापिक्सलचा, हा अल्ट्रा वाईड आहे 8 मेगापिक्सलचा. इथं तुम्हाला टॉर्च भेटेल. आणि इथं बघू शकता तुम्ही 50 मेगापिक्सल OIS भेटतं आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे तुमचे व्हिडिओ सगळे स्टेबल निघणार आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही हा ड्रॉप. तर ह्या नॉच ड्रॉप नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, पंच होल कॅमेरा, सॉरी, पंच होल कॅमेरा तुम्हाला 20 मेगापिक्सलचा भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला आता मी कॅमेरा ऑन करून दाखवतो जस्ट. तर हे बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये पण एवढे सगळे फीचर्स आहेत. तर हे बघा, कॅमेरा, डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही तुमचे काय डॉक्युमेंट्स असतील त्याचे फोटो घेऊ शकता. 50 मेगापिक्सलचा आहे. व्हिडिओज तुम्ही काढू शकता मस्त. फोटोज, पोर्ट्रेट, नाईट. मोरमध्ये तुम्हाला किती 6 ऑप्शन्स भेटत आहेत. पॅरोनामा, स्लो मोशन, एडिट, AI वॉटरमार्क, टाइम लॅप्स, प्रो. अजून तुम्हाला काय पाहिजे ह्याच्यामध्ये, काय पाहिजे. 18,000चा हा फोन आहे. आपल्याला एवढं सगळं आलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आता मी ह्याचं व्हिडिओ शूटिंग किंवा हे नाही करणार आहे. आणि ह्याचं फोनची जी ब्राईटनेस आहे, हे बघा किती ब्राईट वाटतं. आता आपण आतमध्ये 2100 निट्स
2100 निट्सची ही ब्राईटनेस आहे. तर इथं आपल्याला Xiaomi हायपर OS भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड व्हर्जन भेटणार आहे 14, अँड्रॉइड व्हर्जन 14. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पण असेल, काय म्हणतात त्याला, ॲडिशनल सेटिंग तुम्हाला दाखवतो. ॲडिशनल सेटिंग, हे बघा ॲडिशनल सेटिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही वन हँड मोड, क्लिअर स्पीकर, स्क्रीन रेकॉर्डिंग, मेमरी एक्सटेन्शन, चुकून दुसरं आपलं मेमरी एक्सटेन्शन बघा, 6 GB तुम्ही व्हर्च्युअल रॅम लावू शकता ह्याच्यात. आणि बाकीचं अजून आहेत. आणि ह्याच्यात अजून एक मोड आहे, ऑलवेज ऑन डिस्प्ले. तर लॉक स्क्रीनवरती जायचं आहे, लॉक स्टाईलवरती जाऊन लॉक स्टाईलवर नाही याचं, ऑलवेज ऑन डिस्प्ले. हे बघा तुम्हाला दाखवता आता अप्लाय. मी तर अप्लाय नाही करत ह्याला. तर एवढे सगळे फीचर्स आहेत की आपण ऑलवेज ऑन डिस्प्ले, मी तर चालू नाही केलं, पण आत्ता चालू नाही करणार मी, कारण की बॅटरी ड्रेन करते ही खूप, कारण की आपला डिस्प्ले चालूच असतो. एवढे सगळे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही तुमचे थॉट्स आहेत ते पण लिहू शकता सिग्नेचर म्हणून. हे बघा ॲनालॉग वॉचेस आहे, डिजिटल वॉचेस आहे. तर आपण ह्याचा आता कॅमेरा बघितलाय, डिस्प्ले बघितलाय, ऑल ओव्हर सर गुड आहे. आता आपण ह्याचं प्रोसेसरचं बोलणार. तर ह्या फोनमध्ये तुम्हाला भेटणार आहे MediaTek Dimensity 7025 7025 अल्ट्रा, जे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक चांगलं चिपसेट मानलं जातं, 5G चिपसेट आहे. तर गेमिंग परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला चांगलं येईल. व्लॉगिंग आता तर मी कसं आहे, ह्याचा कॅमेरा आणि गेमिंग तर दाखवणार काय, कारण की आता ह्याच्यानंतर मी व्लॉग्स चालू करणार, तेव्हा तुम्हाला कॅमेराचा अंदाज येईलच. आणि गेमिंग पण आपण एक फ्री फायर आणि PUBG दोघी टेस्ट करणार आहोत या मोबाईलमध्ये. तो व्हिडिओ तुम्हाला मी नंतर नंतर म्हणजे अपलोड करेल युट्यूबवरती. बस, तर आजच होतं, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसर, एवढं 3च गोष्ट. कॅमेरा टेस्टिंग आणि गेमिंग टेस्टिंग ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये होईल. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अजून तुमच्या मित्रांना किंवा कोणाला फोन पाहिला असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. बाय.